प्रेमासाठी ट्राय करत राहिला तर होतात सगळ्या गोष्टी सक्सेसफुल. काय टाकलं मी आता? बेकिंग सोडा. सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडं हे सगळं अंदाज पंचे. तिचा काही बर्थडे वगैरे नाही आहे, तिला इच्छा झाली म्हणून मी केक बनवतोय तिच्यासाठी. तर बायकोप्रती प्रेम दाखवायला मी या सगळ्या गोष्टी करत आहे. आपला आता केक रेडी झालेला आहे. यस, बेल सुद्धा वाजलेली आहे. चल. सो मी त्या रेसिपीत अजून एक पाहिलं होतं की त्याच्यात वॉलनट्स आणि बदाम पण आहेत. वॉलनट, बदाम असे हेल्दी काही गोष्टी आहेत. सो ते आपण पहिलं कट करून घेणार आहोत. थोडं थोडं घ्यायचं, जास्त नाही. आणि इन्स्टेड ऑफ शुगर आपण हे डेट्स आणि दूध, गरम दूध होतं, गरम दूध आणि डेटची पेस्ट करून घेतली. बघूया टेस्ट कशी. शुगरची गरजच नाही मित्रांनो, खरंच प्रिपरेशन करायला घेऊया आपण. सो आता आपण बदाम घेतलेले आहेत. मला वाटलं की चॉपिंग थोडं करून घेऊया. मला काही एवढं चांगलं बनवता येत नाही, नॉट सो गुड शेफ, पण मी भरपूर गोष्टी यूट्यूबवर पाहतो आणि बनवून खाऊ घालायचा प्रयत्न करतो. श्रुतीसाठी एक सरप्राईज राहणार आहे. तर ती डान्स क्लासला गेली आता थोड्यापूर्वी, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मी याचं बेसिक थोडं प्रिपरेशन करून घेतलं होतं. आता हे आपण सोलूया आणि सोलून झालं की आपण पुढच्या प्रिपरेशनला लागूया. मम्मी मारणार आहे. एवढे वॉलनट्स कोण बिचारी महाग आणते वॉलनट्स. बदाम वॉलनट्स संपताना दिसतील तिला. आता हे आपले वॉलनट आणि बदाम मी चिरून ठेवलेले आहेत छानपैकी. आणि आता मी पुढची प्रोसिजर बनवायला घेणार आहे. आता आपण पहिलं हे जे आपलं पेस्ट बनवलं होतं, खजूरची पेस्ट, खजूर आणि दुधाची पेस्ट, ती आपण या बाउलमध्ये पहिलं टाकणार आहोत. आणि येस, चलो. खजूर आपण रिप्लेस करतोय साखर किंवा याच्यासाठी. ह्याच्या बदल्यात तुम्ही हे सुद्धा टाकू शकता, काय म्हणतो आपण त्याला, साखर टाकू शकता, ऑर एल्स तुम्ही गूळ पण टाकू शकता. आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण छानपैकी गव्हाचं पीठ घेणार आहोत. गव्हाच्या पिठासोबत कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अशी तिन्ही पण आपण छानून घेणार आहोत छानपैकी. आणि ते छानून घेतल्यामुळे त्याच्यात कसं होतं, तुकडे तुकडे राहतात मोठे, तर ते चंक्स होऊ नये म्हणून आपण ते सगळ्या गोष्टी करणार आहे. तर चला ती प्रोसेस चालू करूया. तर हे आपलं थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे. हे मी सगळा केक अंदाज अनुसार बनवत आहे. नमक अंदाज अनुसार, सगळं अंदाज अनुसार बनवत आहे. कोको पावडर पण अंदाज अनुसारच घेणार आहे असं मला वाटतंय. सो हे पहिलं मी छानून घेतलं छानपैकी. थोडेसे बघा आता हे कसे क्रम्स राहिलेत, हे त्याच्यात नको म्हणून आपण छानून घेतलं. आता आपण हाफ टी स्पून बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा टाकणार आहोत ह्याच मिक्सरमध्ये. ते पण छानून टाकायचं आहे. सगळं मी अंदाजानुसारच करत आहे. माहिती नाही कसं होणार आहे केक, पण लेट्स ट्राय. यार प्रेमासाठी ट्राय करत राहिलं तर होतात सगळ्या गोष्टी सक्सेसफुल. हे हाफ टी स्पून, 1 टीस्पून आहे गेस, हाफ टीस्पून नाही म्हणता ना, 1 टीस्पून हे टाकणार आहे मी ह्याच्यात. काय टाकलं मी आता? बेकिंग सोडा. आता बेकिंग पावडर टाकूया आपण. फुल पॅकेजिंग नवीन घेऊन आलो मी सगळं. हो, ती पण एकदम किंचितचं टाकूया, नाही खूप चालेल. एवढंसंच टाकायचं आहे. बेकिंग काय आहे? बेकिंग पावडर आहे. देन वी हॅव आवर नेक्स्ट इज कोको पावडर. कोको पावडर पण आपल्याला 2 ते 3 टीस्पून टाकायची आहे. खात्री आहे मला माहिती नाही. 2 टीस्पून, टीस्पून नाही, हे स्पूनच म्हणायचं आता याला, अख्खच्या अख्खं. 2 हे कोको पावडर टाकणार आहोत भरभरून. दिस इज आवर कोको पावडर. सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. देन आता नेक्स्ट स्टेप आहे, याच्यात थोडंसं आपण दूध टाकणार आहोत. थोडंसं व्हेजिटेबल ऑइल आहे आपल्याकडे, मला वाटतं सनफ्लावर का जेमिनीचं ऑइल आहे, ते टाकणार आहे. आणि मे बी आपलं मिक्सर रेडी होतं आहे. येस गाईज, श्रुती यायची वेळ झालेली आहे. 8 वाजत आले. मी अजून बेकिंगला टाकलाच नाही आहे अजून. हे बघा, इथल्याच प्रोसिजरला मी आहे. अजून तिथल्या प्रोसिजरला आहे, ते करून झालं आहे. आता येईलच अर्ध्या तासात. तर ती ना अगोदर चला पटपट करूया सगळ्या गोष्टी. चलो. आता थोडंसं तेल टाकूया. हे पण सगळं अंदाज पंचे मी टाकत आहे. काही रिअली डोंट नो की याचं टेस्ट कशी लागते, काय लागते माहिती नाही काय भावड्यांनो, मित्रांनो, ताईंनो. सो तर टाकलेलं आहे. थोडंसं दूध टाकणार आहे मी. सो हे दूध आता आत जातं आहे. थोडं हे सगळं अंदाज पंचे.
आय होप दिस टर्न आउट टू बी गुड. नाही तर मी मार खाईल. व्हॅनिला एसेन्स, व्हॅनिला काय आहे? एसेन्सच आहे. हा एसेन्स आहे. हा आपण थोडा टाकणार आहोत, एकदम थोडा टाका. 3-4 थेंब आपण टाकूया. ओके नाईस. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. ह्याला मिक्सिंगमध्ये काही कंजूसी करायची नाही आहे. ह्याच्या मिक्सिंगमध्ये सेकंड ह्याला तुम्ही मिक्सिंगमध्ये थोडी कंजूसी केली तरी चालेल जेव्हा तुम्ही कोको पावडर आणि सगळ्या गोष्टी टाकता, पण ह्याच्यात नाही करायचं आहे ते. तिचा काही बड्डे वगैरे नाही आहे, तिला इच्छा झाली म्हणून मी केक बनवते तिच्यासाठी. बड्डे वगैरेसाठी असं काहीच नाही आहे. तुमच्या मनात आलं असेल की अरे हा का बनवतो, तर बायकोप्रती प्रेम दाखवायला मी या सगळ्या गोष्टी करत आहे. मला तरी वाटतं हे झालं आहे. तर आपण ह्याच्यात कोको पावडर, बेकिंग पावडरचं सगळं मिक्सर केलं तर ते पोरिंग करूया. एकदम निमुळतं करायचं आहे, जास्त त्याला रिस्क नाही करायचं आहे. मला वाटतं तरी आहे की हे परफेक्ट झालं आहे. बाकी तर परफेक्ट झालं. एकदा आपण टेस्ट करू. गोडसर वगैरे तर छान झालं आहे. ह्याच्यात आपण आता आत वॉलनट्स टाकून घेऊया. अँड आपण ह्याला आता एअर फ्रायरमध्ये फ्राय नाही बेक करणार आहोत छानपैकी. माझ्याकडे ॲक्च्युली टिन नाही आहे, तर मी आमच्या घरी एक कुकर आहे. हे कुकरचं भांडं आहे. ह्या कुकरच्या भांड्यात थोडंसं खाली ग्रीसिंग करणार आहे. मी व्हिडिओजमध्ये पाहिलं की ग्लास, स्टेनलेस स्टील, टिन अशा 2-3 गोष्टी एअर फ्रायरमध्ये चालतात. सो आय गेस 180 डिग्रीला 20-25 मिनिट्स बेक होणार आहे. ती आलीच आहे. आता 8 मला वाटतं 10 झाले असावेत, 8-10च्या आसपास झाले असावेत. सो येईलच ती, तर तोपर्यंत आय गेस होऊन जाईल आपला केक. चला 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 हे बॅटर सगळं पेपरमध्ये ह्या टाकूया. जाऊ दे नंतर बोलू. चलो 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 चलो. आणि बटर पेपर कसा कट करायचा याची पण मी यूट्यूबला एकदा पाहिलं होतं. तर ह्याच्या शेपमध्ये घ्यायचं असं सेंटरमधून, असं कुठून तरी सेंटरमधून घ्यायचं आणि ह्याला असं कट करायचं सेमी सर्कलमध्ये. असं सेमी सर्कलमध्ये कट करायचं म्हणजे तो बरोबर बटर पेपर त्या तुमचा जो साईज आहे, म्हणजे मॅथ्स आहे बेसिक, शाळेत शिकलो होतो आपण. मग तो बरोबर त्याच्या साईजचा गोल असा होऊन जातात. आपला जो एअर फ्रायर आहे हे 5 ते 6 मिनटासाठी लावूया. यार मी 5 मिनटं पाहिलं होतं आपलं, पण मला भरोसा नाही आपल्या प्री हीट ओव्हनवर. ह्याला 185 डिग्रीवर लावलेलं आहे. सॉरी, ह्याला बटर लावायला लागेल ना, काहीतरी तेल काहीतरी टाकायला लागेल. आणि हे असं थोडंसं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे खाली, म्हणजे कसं आहे ते निघेल. बटर पेपर खाली करायला लागतं ना, खाली करायला लागतं ग्रीसिंग, म्हणजे बटर पेपर सोबत निघेल असं. छोट्या टिनला थोडं करून घेऊ आपण ग्रीसिंग, नाही तर निघाला नाही तर प्रॉब्लेम होईल. बाकी सगळं होईल, निघणार नाही तो. येस, दिस इज हाऊ आर एव्हरीथिंग इज रेडी. आणि आता आपण हे केकचं बॅटर त्याच्यात पोर करत आहोत छानपैकी. आय नो हे भांडं थोडं मोठं झालं आहे. आय डोंट नो केक बनेल नाही बनेल माहिती नाही, बट लेट्स होप फॉर बेस्ट. त्यानंतर थोडं असं टॅप करायचं एका साईडने, म्हणजे कसं तो एकदम छान प्रकारे सेट होऊन जाईल. आणि मग आता आपण हे सगळे जे बदाम चिरलेले होते त्याला आपण वरून गार्निश करणार आहोत. छान प्रकारे गार्निश करूया. टेस्ट तर छान झाली आहे. इट टेस्ट गुड. आता प्री हीट होऊ दे. किती मिनटं आहे? 4 मिनटं आहेत अजून. मला वाटतं 20 ते 25 मिनटासाठी केक बेक करायला लागेल. तोपर्यंत थोडंसं बसूया टी व्ही वगैरे पाहत. प्री हीट झालेला आहे आता हा. लेट स्टॉप इट. आणि आपलं हे जे बॅटर आहे ते बॅटर त्याच्यात टाकूया. भाजू नको, पडू नको, भाजू नको.
येस, आता आपण हे 185 डिग्रीजला, हां परफेक्ट आहे, मस्त आहे. 185 डिग्रीला लावूया. 185 डिग्री फॉर 25 मिनिट्स. अँड येस, अँड आय गेस आपला हा आता केक रेडी आहे. बंद करूया. ओ नाईस 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 नाईस, खूपच छान रेडी झाला आहे. आता याला आपण काढूया. छान, वास्त छान येतो यार. याच्यात ठेवूया त्याला साईडला आणि चेक करूया सुरी घालून की इज इट बेक्ड ऑर नॉट. एंड येस, इट्स रेडी. आपला आता केक रेडी झालेला आहे. येस, बेलसुद्धा वाजलेली आहे. चल, सरप्राईज काय केक. खरंच तू बनवला का बाहेरून आणला? बनवला मी. ओके, सरप्राईज, यू नो. ट्राय करू. हां, कसा खाऊ, कसा खाऊ? थोडंसं हे झालंय असं मला वाटतं, हे जमला नाहीये. थोडंसं गरम आहे, गरम आहे. आता जस्ट काढला ना. तू खाऊन पाहिली, मला सांग मग कसं झालं. कसं लागतंय? ओके, नाईस नाईस. नाही, आल्मंड वॉलेट तर लागतोय. Approved. बाबू बाबू बाबू, मला तर कधीच नाही जमला आता की. आणि अशा प्रकारे छान असं मी सरप्राईज श्रुतीला दिलेलं आहे. खूपच सुंदर सरप्राईज आहे. गरम आहे पण खूप गरम आहे. कसं कापू? तर तुम्हालाही माझे काही कुकिंगचे व्हिडिओज असे पाहायचे असतील, सरप्राईज जे मी श्रुतीला दिलं, तर आमच्या दोघांच्या पेज अनफिल्टर्ड विथ अमय श्रुतीला तुम्ही सबस्क्राईब करा यार. फॉलो पण करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सगळ्या गोष्टी करा. आम्ही आता खाऊन घेतो. बाय. खरंच छान झालं.